मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं? जयदीप आणि गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. नित्या अचानक हॉटेलमध्ये असलेल्या देवी आईच्या फोटोसमोर येऊन उभी राहते आणि एकटक भान हरपून देवी आईकडे पाहतच राहते. ईशान तिला विचारत असतो की काय झालं, आपल्याला उशीर होतोय, लवकर चल. परंतु नित्याचं मात्र कुठेही लक्ष नसतं. तेवढ्यात तिथे एक आजोबा येतात. ते नित्याला म्हणतात की देवी आईने तुला सांगावा धाडला, ही आमच्या राजावाडीची देवी आहे, तिनेच तुला इथे बोलवलं आहे. तर नित्या म्हणते माझा असल्या गोष्टीवर अजिबात विश्वास नाहीये. तर आजोबा म्हणतात विश्वास असो किंवा नसो, त्याचा तिला काही एक फरक पडत नाही. त्याच वेळेला आजोबांच्या खांद्यावरील गमछा खाली पडतो. तर आजोबा म्हणत असतात आता मी हे कसं उचलू, कारण त्या आजोबांच्या हातामध्ये चहाचा ट्रे असतो. तर नित्या म्हणते थांबा, मी उचलून देते. तेव्हा आजोबा नित्याला नकार देत म्हणतात की थांब, तुझा देवी आईवर विश्वास नसेल, परंतु आमची तिच्यावर खूप मोठी श्रद्धा आहे. आता जर तुला तिच्या चरणाशी पडलेला माझा गमछा जर उचलून द्यायचा असेल ना, तर तुला तुझ्या पायातील चप्पल काढावी लागेल. तेव्हा ईशान तो रुमाल उचलणार, त्याच वेळेला नित्या म्हणते थांब, आणि स्वतःच्या पायातील चप्पल बाजूला काढत देवी आईच्या चरणाशी पडलेला आजोबांचा रुमाल उचलून ती आजोबांच्या खांद्यावर ठेवते. तेव्हा नित्याच्या हातामध्ये देवी आईसमोरील एक फूलसुद्धा येतं. तर इकडे माईंनी सुद्धा जयदीप गौरीसाठी अंबाबाई समोर स्वतःचा पदर पसरलेला असतो. मोठा चमत्कार होत आता अंबाबाई समोरील फूल माईंच्या पदरामध्ये पडतं. तर माई खूपच खुश होतात. तर इकडे नित्याच्या हातातील ते फूल पाहत आजोबा म्हणत असतात की तू विश्वास ठेव किंवा नको ठेवूस, पण हा ना देवी आईने तुला दिलेला आशीर्वादच आहे. तर इकडे माई पदरातील ते फूल हातात घेत म्हणतात देवी आई, हा कसला संकेत म्हणायचा? का मला जयदीप आणि गौरीचा स्पर्श जाणवत आहे? का मला त्यांचे आवाज ऐकू येत आहे? याचा अर्थ काय समजायचा? म्हणजे जयदीप आणि गौरी आलेत, असं म्हणत माई लगेच बाहेर पळत जातात. तर इकडे ईशान खुश होत नित्याला म्हणत असतो क्या बात है, आपण इथे आल्या आल्या तुला देवी आईचा आशीर्वाद सुद्धा मिळाला. म्हणजे याचा अर्थ तुला कळतोय का, आपण ज्या कामासाठी चाललोय ना ते एकदम छान होणार. तेव्हा नित्या म्हणते काम तर होणारच, पण आशीर्वादाने नाही तर मेहनतीने. तेव्हा ईशान नित्याला तांबडा पांढरा रस्सा नाही, परंतु आपण या हॉटेलमध्ये कॉफी तरी पिऊयात म्हणून आग्रह करत असतो. तर नित्या नकार देत गाडीमध्ये बसण्यासाठी जाते, परंतु तिच्या पर्समधून काही पैसे चोरीला गेल्याचं कळताच नित्या ईशानच्या नावाने मोठ्यानेच ओरडते. तर इकडे अधिराज नित्याच्या स्वागताची सर्व तयारी करत असतो. तर लवली विचारतो राजदादा, आपण त्या पाहुणीचं स्वागत का करायचं? तेव्हा राज म्हणत असतो की विरोध आपला त्या प्रोजेक्टला आहे, येणाऱ्या पाहुण्याला नाही, आणि येणाऱ्या पाहुण्याचं स्वागत करणं हे आपल्या मातीतच आहे. तर लवली विचारतो गावकऱ्यांनी जर याचा वेगळाच अर्थ काढला तर? तेव्हा राज म्हणत असतो काढला तर नाही, काढलाच आहे. अरे म्हणून तर सरपंचीनबाईंनी ही सगळी जबाबदारी आपल्याला दिली आहे. लवली म्हणतो तुला सगळं काही माहीत असताना सुद्धा तू स्वागतासाठी तयार का झालास? राज म्हणतो अरे आपली बाजू खऱ्याची आहे, आणि खऱ्याने कधी राजकारणी किड्यांना घाबरायचं नसतं, तर त्याचा सामना करायचा असतो. आणि त्याच वेळेला राजचे बाबा, बहीण आणि पाहुणीसुद्धा मस्त नटून थटून तयार होऊन तिथे येतात. त्यांच्याकडे पाहून राज खूपच हसत असतो. तेव्हा पाहुणी राजला विचारत असते की आज मी कशी दिसत आहे, तुझ्या आवडीचा रंग घातला ना म्हणून. तेव्हा राज तिला खूपच चिडवतो. तर पाहुणी चिडूनच तेथून निघून जाते. तर इकडे नित्या ईशानला म्हणत असते की माझ्या पर्समधून तर काही चोरीला गेलं नाही, मग जर त्या चोराला चोरी करायचीच नव्हती तर त्याने माझी पर्स उघडली का असेल? तर इकडे माई येणाऱ्या जाणाऱ्यांना माझे जयदीप गौरी दिसले का असं वेड्यासारखं विचारत असतात, आणि अंबाबाईच्या पदरातील फूल हातात घेत म्हणतात की आईने मला संकेत दिला आहे आणि तो कधीच खोटा ठरणार नाही, असं म्हणत माई पळतच आता गावात येतात आणि गावातील माणसांना विचारत असतात की माझ्या जयदीप गौरीला तुम्ही पाहिलत का? त्यावरती माणसं सांगतात की नाही माई. तेव्हा माई म्हणतात असं कसं, देवी आईने तर मला संकेत दिला आहे, म्हणजे नक्कीच माझे जयदीप गौरी आले असणार, असं म्हणत माई रस्त्याकडे पळत जातात. तर इकडे ईशान आणि नित्या आमगावला जाण्यासाठी निघालेले असतानाच माई त्यांच्या गाडीला आडव्या येतात. ईशान पटकन ब्रेक दाबतो, तर नित्याचा मोबाईल खाली पडतो. तेव्हा माई ईशानला म्हणत असतात की तुझ्या गाडीची काच खाली घे. ईशान म्हणतो आजी असं काय करता, आत्ता तुम्हाला लागलं असतं ना. तेव्हा माई म्हणत असतात ते जाऊ दे, पण मला अगोदर सांग माझी गौरी आहे का रे तुझ्या गाडीत?
तर तेवढ्यात गौरी मोबाईल उचलण्यासाठी गाडीच्या खाली वागते. तर ईशान सांगतो, नाही मला नाही माहीत जयदीप गौरी कोण आहेत ते. माई विचारतात, जयदीप गौरीचा माझ्यासाठी काही निरोप आहे का? तेव्हा कोण जयदीप गौरी असं म्हणत ईशान गाडीची काच लावून घेतो आणि माईंना तेथून जाण्यासाठी सांगतो. तर इकडे नित्या ईशानला विचारते की त्या बाई कोण होत्या आणि काय विचारत होत्या. तेव्हा ईशान म्हणतो की मला वाटतं त्या थोड्याशा वेड्या होत्या. त्या मला विचारत होत्या की गौरी कुठे आहे, जयदीप कुठे आहे. तेव्हा जयदीपचं नाव ऐकताच नित्याला मोठा धक्काच बसतो. तेव्हा ईशान विचारतो की अचानक तुला काय झालं? नित्या म्हणते काही नाही. त्यानंतर आता दोघेही पुन्हा आमगावला जाण्यासाठी निघतात आणि अचानक मध्येच पुन्हा त्यांची गाडी बंद पडते. तेव्हा ईशान गाडीला नक्की काय झालं ते पाहण्यासाठी खाली उतरतो. तर इकडे नित्याला खूप गरम होत असतं आणि तिथे मोबाईलला नेटवर्कसुद्धा नसल्यामुळे नित्यासुद्धा गाडीच्या खाली उतरते. त्यानंतर नित्या नेटवर्कचा शोध घेत घेत आमगावतील एका जंगलामध्ये घुसते. तर इकडे ईशान हा वसुंधरा देवीला फोन करून सांगतो की आमची गाडी मध्येच बंद पडली, तुम्ही काही सोय करता का? त्यावर वसुंधरा देवी म्हणतात, ठीक आहे पाहुणे, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तिथेच थांबा, मी तुम्हाला घेण्यासाठी गाडी पाठवते. तर ईशान खुश होतो. तर इकडे रावसाहेब वसुंधरा देवीला म्हणत असतो की मी जातो त्या पाहुण्यांना आणायला. तर वसुंधरा देवी चिडूनच विचारते, हाय का आता यासाठी तुमचा जन्म झाला का? अहो, आपण लोकांच्या सेवेत आहोत, लोकांची कामं करण्यासाठी नाही. आपण लोकांकडून काम करून घ्यायचं असतं. तेव्हा रावसाहेब विचारतो, मग त्यांना आणायला कोण जाईल? तर वसुंधरा देवी म्हणतात, आहे की तो गावचा हिरो अधिराज, त्याला पाठवून द्या. त्यानंतर इकडे लवली राजला विचारतो, कोण कुठली ती मॅडम, आपण तिच्या मदतीसाठी का जायचं? राज म्हणतो, मदतीला धावून जाणं यालाच तर माणुसकी म्हणतात. तेव्हा राज बाबा की जय असं म्हणत लवली राजचे पाय पकडतो. त्याच वेळेला संत्या पळतच तिथे येतो आणि राज भैया मी सगळं सामान घेतलं असं म्हणतो. तेव्हा लवली विचारतो, आता या गाढवाला आपल्यासोबत कशाला घ्यायचं? तर संत्या म्हणतो, मी एक मेकॅनिक आहे, तुला माहिती नाही का? तर लवली आणि संत्या खूप भांडू लागतात. तेव्हा राज म्हणत असतो की तुमची भांडणं आता बंद करा. त्या मुंबईच्या मॅडमचं ना आपण आपल्या स्टाईलमध्ये स्वागत करूयात. म्हणून आता तिघे पण आमगावकडे जाण्यासाठी निघतात. तर इकडे नित्याला जंगलामध्ये कोणीतरी झाडाच्या मागे असल्याचा भास होतो. ती विचारते, कोण आहे तिकडे? आणि हा तोच नसेल ना ज्याने मघाशी माझी पर्स चोरण्याचा प्रयत्न केला? म्हणून आता नित्या मोठ्यानेच कोण आहे असं विचारू लागते. त्याच वेळेला जोगतीन तिथे येते आणि नित्याच्या खांद्यावर हात ठेवते. तर नित्या खूपच घाबरते. तेव्हा नित्या लगेच जोगतिनीवर भडकत म्हणते, मी किती घाबरले, तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवला, अशी कुठली पद्धत असते का? त्यावर जोगतीन म्हणते, हीच असते बघ तिची पद्धत, काय कधी घडवेल सांगता येत नाही. अगं तिनेच तर तुला इथपर्यंत आणलं आहे. नियतीचं चक्र आहे पोरी, फिरून फिरून पुन्हा तिथेच येतंय. तर नित्या चिडूनच विचारते, कोण आहात तुम्ही आणि काय बोलताय हे? मला कोणीही इथे घेऊन आलं नाही, तर मी स्वतःच इथे आली आहे. जोगतीन म्हणत असते, तू तुझ्या मर्जीने इथे आली नाहीयेस, तुला इथे आणलं गेलं. नियतीला हेच घडवायचं होतं, अपूर्ण गोष्ट तिला पूर्ण करायची होती. आणि तू कितीही नाकारलं असतं ना तरीही हेच घडणार होतं. नशिबाच्या पुढे कुणाचं काही एक चालत नाही. आणि पुढची वाट तर खूप खडतर आहे. शत्रूच्या रूपात तुला आपलेच माणसं भेटतील. तुझे सखे सोयरे तुझे वैरी होतील. माणसाला ओळख आणि नीट ओळख, त्याच्या अगोदर तू कोण आहेस याचा शोध घे. आणि देवी आईचा उदो उदो असं म्हणत जोगतीन नित्याच्या कपाळावर देवी आईचं कुंकू लावते आणि लगेच तेथून गायब होते. तर नित्याला मोठा धक्काच बसतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, पाहुणी नित्याच्या गळ्यामध्ये हार घालत असते, परंतु हारात किडा असल्यामुळे नित्या तो हार बाजूला फेकून देते आणि तोच हार जयदीपच्या म्हणजेच अधिराजच्या गळ्यात जाऊन पडतो. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.